नमस्कार. मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध 2020. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक भविष्य वर्तवलंय. पवार साहेब म्हणाले की हे जे नवीन एकनाथ शिंदे सरकार आलेलं आहे हे 6 महिन्यात कोसळेल. वास्तविक पाहता शरद पवार यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाहीये. शरद पवार हे स्वतःला नास्तिक म्हणवतात. ते देवही मानत नाहीत आणि त्यामुळे त्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असणं हे कठीण आहे. पण तरीही शरद पवार यांनी नवीन सरकार जे राज्यात आलेलं आहे त्यावरून आता ज्योतिष वर्तवायला सुरुवात केली आहे का, असा प्रश्न पडला. कारण याच शरद पवारांनी मागे अनेकदा असं सांगितलंय की हा अंदाज वर्तवायला मी ज्योतिषी नाही. जे 2010 साली ते जेव्हा कृषी मंत्री होते आणि साखरेचे भाव प्रचंड वाढले होते, त्यावेळेस पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला होता की साखरेचे भाव खाली कधी येतील. त्यावेळेस शरद पवार म्हणाले होते की साखरेचे भाव खाली कधी येतील हे सांगायला मी ज्योतिषी नाही. त्यानंतर अगदी रिसेंटली म्हणजे 2020 साली त्यांना असा एक प्रश्न विचारला की निवडणुकीत काय होईल. विधानसभेची निवडणूक होती. त्यावेळेसही पवार साहेब म्हणाले की हे ज्योतिष वर्तवायला हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही. तर अशा प्रकारे शरद पवार हे कायमच ज्योतिषापासून लांब राहिलेले आहेत. कोणतेही दावे करण्याच्या पूर्वी ते अनेक वेळा विचार करतात. मात्र नवीन सरकार आल्यावर अगदी क्षणाचा विलंब न करता शरद पवारांनी हे राज्यातील एकनाथ शिंदे सरकार हे 6 महिन्यात कोसळेल असं ज्योतिष सांगून टाकलं. मित्रांनो, प्रसंग होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक. मला वाटतं परवा झाली ती बैठक. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ते यशवंतराव चव्हाण हॉलमध्ये ती बैठक झाली आणि त्या बैठकीत आपल्या आमदारांना संबोधताना पवार म्हणाले की गेली 2.5 वर्ष आपण खूप चांगला कारभार केला. मित्रांनो, जी घटना झाली आहे, जी घटना घडलेली आहे, जर त्याच्याबद्दल योग्य प्रेडिक्शन करता येत नसेल तर पवार हे चांगले ज्योतिषी कसे होते. आता 2.5 वर्षात राज्यात काय राज्यकारभार झाला हे तुमच्या आमच्या सकट सर्वसामान्य जनतेला माहित आहे. या 2.5 वर्षात शेतकऱ्यांचं किती भलं झालं हे महाराष्ट्राने बघितलं. बांधावर जाऊन 50,000 रुपये देणार होते असे किती मंत्री बांधावर गेले आणि किती शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळाले. मुसळधार पावसाने शेती सगळी वाहून गेली, त्या शेतकऱ्यांना काय मिळालं. नापिकीमुळे शेती गेली, त्या शेतकऱ्यांना काय मिळालं. असे कुठले प्रकल्प नवीन उभे राहिले मित्रांनो. जे जुने प्रकल्प आहेत त्यांची उद्घाटन झाली पण नवीन प्रकल्प मात्र उभे राहिले नाही. हे सगळं समोर दिसत असताना पवार साहेब जर आपल्या आमदारांना सांगत असतील, आपल्या नेत्यांना सांगत असतील की तुम्ही 2.5 वर्षात खूप चांगला कारभार केला, तर मग हा चांगला कारभार कुठला, असा प्रश्न निर्माण होतो आणि त्याचं उत्तर पवार साहेबांनी दिलेलं नाही. कारण पवार साहेब हे फक्त ज्योतिष सांगायला लागलेले आहेत आणि त्यामुळे मागे झालेल्या घटनांबद्दल काय बोलायचं. त्या असू शकतात, चुकू शकतात, पण पुढचं ज्योतिष मात्र चांगलं. दुसरा आक्षेप पवार साहेबांनी घेतला तो म्हणजे या एकनाथ शिंदे सरकारमध्ये जे आमदार सहभागी झालेले आहेत ते सगळे असंतुष्ट आमदार आहेत आणि त्यामुळे त्यांच्यातील असंतोष हा लवकरच उफाळून येईल आणि तसा असंतोष उफाळून आला की मग हे आमदार बंड करून उठतील आणि हे सरकार कोसळेल. अगदी बरोबर मित्रांनो. आता हे जे सांगितलं हे पवार साहेबांनी सांगितलेलं ज्योतिष.
आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो, हे आमदार एकनाथ शिंदे गटासोबत आले त्याच वेळेस त्यांचे परतीचे दोर कापले गेलेले आणि अशा प्रकारे परतीचे दोर कापले गेल्यावर पुन्हा आपण आपल्या मूळच्या पक्षात जाऊ शकत नाही किंवा तिथे जाऊन पुन्हा आपल्याला मान सन्मान मिळणार नाही आणि त्यामुळे हाय तिथे सुखी राहणं एवढंच त्या आमदारांच्या हाती आहे. अशा वेळेस हे आमदार पुन्हा मागे जातील का? मित्रांनो, एक शक्यता आहे आणि कदाचित पवारांनी ती शक्यता डोळ्यासमोर ठेवून हे वक्तव्य केलं असण्याची शक्यता आहे. आणि ती शक्यता अशी की हे आमदार आपल्या पक्षात येतील असं कदाचित पवारांना वाटत असेल. ज्याला कोणताही पक्ष मिळत नाही, जो कोणत्याही पक्षात जाऊ शकत नाही, अशा अनेक नेत्यांसाठी, आमदारांसाठी, कार्यकर्त्यांसाठी आहे का मला माहित नाही, पण आमदार आणि नेत्यांसाठी शरद पवार यांचा या पक्ष सदैव तयार असतो. एकनाथ खडसे घ्या किंवा अन्य उदाहरणं घ्या, म्हणजे आता शरद पवारांच्या पक्षात जे नेते मंडळी आहेत, छगन भुजबळ असतील, जयंत पाटील असतील, हे सगळे अन्य पक्षातून आलेले आणि अशा नेत्यांना एकत्र करूनच पवार साहेब यांनी आपला पक्ष तयार केलेला आणि त्यामुळे हे सगळे आमदार आपल्या पक्षात येतील असं कदाचित पवारांना वाटू शकतं आणि म्हणून मग पवार अशा प्रकारे वक्तव्य करते झाले असतील. मित्रांनो, आता शरद पवार म्हणाले म्हणजे ते ब्रह्मवाक्य आणि शरद पवारांबरोबर 2.5 वर्ष युतीत बसलो, मग पवारांचं तर ऐकलंच पाहिजे. तीच री नेमकी आज शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी होती. त्यांनी ही सांगून टाकलं की 2.5 वर्षात, सॉरी माफ करा, 6 महिन्यात मध्यावधी निवडणुका होती. मित्रांनो, अशा प्रकारे पवार आता राजकीय भविष्यवेत्ते झालेले आहेत. मग तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांना एक प्रश्न पडतो की जर पवारांना भविष्य कळत असेल किंवा पवारांना भविष्य समजत असेल, राजकीय भविष्य समजत असेल, तर शिवसेनेचे 40 आमदार बंड करणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे बंड होणार आहे आणि इतकंच नाही, त्यामुळे आपलं सरकार कोसळणार आहे. हे भविष्य पवारांना का दिसलं नाही? इतकंच नाही मित्रांनो, की इतरही पक्षात बंडाळी होणार आहे. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, पवारांचा त्यांचा स्वतःचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे पक्षही आता बंडाळीच्या उंबरठ्यावर आहेत. हे भविष्य पवारांना का दिसलं नाही? मित्रांनो, राजकीय वर्तुळात ही जबरदस्त चर्चा आहे की अजून अनेक जण या सरकारमध्ये येण्याची शक्यता आहे आणि विशेषतः शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे आणि ती मंडळी ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची असू शकतात असं आता जोरदार चर्चा सुरू आहे. आणि ते जर पवारांना दिसत नसेल किंवा पवारांना कळत नसेल, तर मग पवार हे राजकीय भविष्यवेत्ता कसे असू शकतात? मित्रांनो, राजकारण हे एका ठराविक मर्यादेपर्यंत चालत असतं, पण त्यानंतर कुठेतरी स्थैर्य लागतं, बंडाळी करणाऱ्यांना स्थैर्य लागतं आणि असं स्थैर्य एकदा मिळालं की शक्यतो बंडाळी करणारी लोक ते स्थैर्य सोडत नाही. हे साधं सोपं तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांना कळेल, मग पवारांना ते कळत नाही का की नव्या सरकारला इशारा देण्यासाठी अथवा आपल्याच आमदारांना सहानुभूती देण्यासाठी पवार हे सगळं बोलले असतील?
मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेध 2020 ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.